झालंच आपलं. नको नको रे बाबा, गाडी चालवायची. कोण पकडते आता? नको नको, वेडाच का तू. चला निघू. थँक्यू आम्ही म्हणायला पाहिजे. अविनाश, अनु, तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमच्याकडे आलात, खरंच थँक्यू. अरे नाही, खरं तर थँक्यू आम्ही म्हणायला हवं. तुम्ही दोघांनी इतका छान पाहुणचार केला, इतक्या दिवसांनी छान गप्पा मारल्या, खरंच थँक्यू. अगं मग थांब ना अजून, तसही फार वेळ झाला नाहीये. अगं मी ह्याला तेच म्हणालो. आणि गप्पा मारायला कसा कितीचा वेळ लागतो? त्या दिवशी आम्ही भेटलो, आपण सांग किती गप्पा मारल्या त्या? पण आम्हाला निघायला हवं. अरे लांब जायचंय म्हणून म्हणतोय. हो, आणि तू सोबत असलास ना की एक वेळ रात्र संपेल, पण गप्पा काही संपायच्या नाहीत. नाही पण आम्ही निघतो. काय लांब जायचंय आम्हाला खूप. हो, आणि सकाळी उठायचंय, मुलांचे डबे, कॉलेज, शाळा सगळंच आहे ना. आणि दोघं वाट बघत असतील आमची. बर, एकच मिनिट आले. काय मग तू अनु, ये ना, ये. काय? हे घ्या, तुमच्यासाठी आमच्याकडून एक छोटस गिफ्ट. नाही गिफ्ट, हे ग, घे. खरं तर गिफ्ट आम्ही आणायला हवं होतं, पण ते गडबडीत राहूनच गेलं. अरे नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम येताना घेऊन या. आणि मला गिफ्ट आवडतात, सो नक्की घेऊन या. अनु, याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. का मस्करी करण्यात नाही याचा हात कोणीच धरू शकत नाही. पण हा, तुम्ही दोघं आलात, मला खरंच तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. परत येत राहा असेच. चला निघूया. अविनाश तर माझा मित्रच आहे, पण अनु, तू आज आलीस, आमच्याबरोबर टाइम स्पेंड केलास, आम्हाला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं. आणि तुमची बासुंदी, त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. थँक्यू. अश्विनी, न विसरता ह्यांच्याकडनं रेसिपी घेऊन तू मला सांगशील. हो, नक्कीच. अगं तिला कशाला त्रास द्यायचा, मी सांगतो तुला. आणि हा, नेक्स्ट टाइम जेव्हा बासुंदी बनवशील तर आम्हाला खाऊ घाल. नक्की घाल. बासुंदी बनवायला घरी जावं लागेल. हो, आम्ही निघतो. हा, बाय. बाय 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 बाय. आले कसे ना अजून? हा, एवढा वेळ कसा लागला त्यांना? काय रे देवा. सीमा, ए सीमा, आले आई. जरा आवीला फोन लाव. अजून पत्ता नाही बघ त्यांचा. ही अनु आहे ना, बाहेर फिरायला मिळालं ना की नुसती सुट्टे बाई. घरी यायचं भानच राहत नाही तिला. थांबा थांबा, बघते मी. थांबा. बघ बघ, फोन कर. काय ग, लागतो की नाही फोन? आई, अविनाश भाऊजी फोनच उचलत नाहीयेत. उचलत नाही? अगं जेवायला म्हणून गेलेत, तर वेळेत घरी यायचं की नाही? अजून पत्ता नाही त्यांचा. आई, दोघं बाईकवर गेलेत ना? हो. झालं मग. अनु मस्त भाऊजींना खेटून बसली असणार. तिला फोन लाव. सांग ताबडतोब घरी ये, माझी तब्येत बिघडली. लाव फोन. आई, एकच कारण नेहमी नेहमी नाही काम करत हो. हे बघा, भाऊजींना आवडत नसतानाही ते अनुला घेऊन गेलेत ना, म्हणजे नक्की काहीतरी स्वार्थ असणार भाऊजींचा. त्याशिवाय ते घेऊन जाणार नाहीत तिला. नाही म्हणजे त्यांना आधी घरी परत येऊ दे, नक्की काय प्रकार आहे ते बघूया. नाही मग बघा ना, तुम्हाला ठरवा काय बोलायचंय ते बोला. बरोबर बोलतेस तू. अवीचं काम बिघडायला नको.
बासुंदी घे ना अजून. ए बस बस. आणि तुमची बासुंदी, त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. अरे माझ्यासोबत आले मग गेले कुठे? आम्ही आलो ते आईंना सांगायला गेले असते. हे कर. बघ बासुंदी. तुझी फेवरेट, आत्ता फक्त तुझ्यासाठी. नाही नाही मला नकोय. हो आता त्यांच्याकडे आपण किती बासुंदी प्यालो. नाही नाही आता माझं पोट भरलंय, मला काही नको. का तिथे श्रीकांतनी दिली तेव्हा पाहिलीस ना बासुंदी. मग आता मी म्हणतोय तर आम्ही नाही जा. नकोय मला. एवढी मी आणली आहे खास तुझ्यासाठी, तर प्यावी लागणार तुला बासुंदी. काय ना दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर छान गप्पा मारताना मी तुला पाहिलं. तू असं तो दिसतो, एकदम मजा येत होती तुला. पाहिलं ना मी आवडत नाही ना तुला आता. मी फेल्युअर आहे. नाही हो तसं नाही. तसं नाही. नाही मग बासुंदी पी पी बासुंदी पिचा. नाही मला नकोय. नको हा ऑप्शनच नाही तुझ्याकडे. एकच ऑप्शन आहे, प्यायची बासुंदी. चल चल चल. अगं असं काय करतेस? काय काय म्हणाली होतीस बरं तू तिथे? अहो काय तुमची ही बासुंदी, या बासुंदीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते. हो 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 हो. काय ते वाक्य? हा नाही नाही अहो मी सहज म्हणाले, माझ्या मनात अजिबात असं काही नव्हतं. तुझ्या मनात काय होतं काय नाही आणि मला फरकच पडत नाही. बासुंदी तुला प्यावी लागणार. चल. कारण काय ना, परपुरुषाचं कौतुक करणे ही चूक तुझ्या हातून घडली ना, मग त्याची ही शिक्षा आहे. चल चल पी. असं नाही ऐकणार ना तू. जोपर्यंत तू हे पीत नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या जिभेवरची त्या बासुंदीची चव जाणार नाही. हे सगळं संपवायचंय. चल. नाही नाही ओकारी आली ना तर ती पण पाजीन मी तुला परत. संपवायचंय, सगळं संपवायचंय. चल 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 चल. बासुंदी आवडते ना तुला?
पी. व्हेरी गुड. छान आहे ना बासुंदी. हे काय आई आज आलू पराठे करायचे होते ना मला परवापासून खाण्याचे वाटतंय. ए दिव्या, आईला कशाला त्रास देते का? इतकंच आहे तर तू कर ना, किंवा मंदाताईंना सांग. आईला त्रास नको देऊ. का परवा अनु करता केला ना गरम गरम पराठा, मग एक दिवस तू नाही करता केला होता, त्यात काय एवढं? तू जेलच होतोयस का? एक मिनिट. कोणासाठी केले होते आलू पराठे? ती आली होती का पिऊ आली होती? बाबा अहो फक्त पिऊ नाही, अनु पण आली होती पैसे मागायला. तू जरा गप्पा बसतेस का? तिला का गप्पा करतोयस? तू आधी सांग, ती पैसे मागायला आली होती? हा म्हणजे काय ते प इकडचं तिकडचं कशाला बोलतोयस मंदार? सांग ना स्पष्ट बाबांना की हो मी तिला 15 लाखाचा चेक दिला. 15 लाख? बाबा तिच्या घरी पैशांची जरा अडचण सुरू आहे म्हणून ती आली होती. पण लग्न झाल्यापासून कधी एकदा तरी तिने आपल्याकडे काही 1 रुपया तरी मागितलाय का बाबा? मला ते काही माहित नाही. तू आधी सांग, तू पैसे का दिलेस तिला? वरतोंड करून सांगायला आली होती ना, मी खूप खुश आहे, मी खूप सुखी आहे. मग आता कशाला आली होती? आपली पोटची पोर आहे ती. हो ना बाबा, अजून किती वर्ष असाच राग धरणार आहात ताईवर? काय हवंय ताईला? तुमच्या तोंडून प्रेमाचा एक शब्द हवाय हो, एवढीच अपेक्षा आहे तिची. आणि तुम्ही तर तिच्याशी नातंच तोडून टाकलंय. मी नातं तोडलेलं नाहीये, ती घर सोडून गेलीये. आणि तू मला अक्कल शिकवायची नाही. मान्य आहे हो मला, झाली आहे तिच्या हातून चूक. हो पण आपण तर मोठे आहोत ना, मोठ्या मनाने तिला एकदा माफ नाही का करू शकणार? बरोबर आहे, मी तेच म्हणलं ना बाबा. आणि म्हणजे बघा ना, पटतंय का? हे बघा, ह्या अशा अडचणीच्या काळामध्ये आपणच तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना बाबा. तिच्या घरी खरंच पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे. नाईलाज होता म्हणून ती आली होती. मुलांच्या काळजीने ती पैसे मागायला आली होती. हो मी कष्टाने पैसे कमवतो, अहो यासल्या आयऱ्या घराला पैसे देण्यासाठी नाही. ऐऱ्या गैऱ्याला? अनुताई या घरची मुलगी आहे, कोणी ऐरी गैरी नाहीये. आणि तिला खरंच पैशांची गरज होती म्हणून ती आली होती. राहिला प्रश्न पैशांचा ना, तर फॉर युअर इन्फॉर्मेशन बाबा, तिने ते पैसे घेतलेच नाहीत. तिने तो चेक नाकारला. काय गरज होती का बाबांसमोर हा विषय काढण्याची? पैशाची हाव, दुसरं काय रे? पण दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा हेच सर्वस्व नसतं. पैसाच सर्वस्व असतो आणि तो नाही ना, म्हणून तुमच्या मुलीवर आज ही परिस्थिती आली. मोठ्या तोऱ्यात भांडली ना माझ्याशी नवऱ्याची बाजू घेऊन, चेक फाडला, पण आज त्या माणसांनी तिला घरी गेल्यानंतर उभं पाडून खाल्लं असेल.
अनु 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 अरे घ्या ही तर लोळत पडली आहे. अगं उठ, चल उठ उठ का देऊ रट्टा. आई झालं. काल नवरा फिरायला घेऊन गेल्यावर स्वतःला महाराणी समजायला लागलीस का? घरातली कामं कोण करणार? नाश्ता, मुलांचा डब्बा, धुणी भांडी सगळं कोण करणार? तुझी आई येऊन करणार आहे का इकडे? चल उठ उठ, आळशी कुठली, उठ. आई 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 ऐका ना, मला बरं नाही वाटत आहे. अंगात कुडकुडी भरली आहे, खूप अंग दुखतंय. थांब, अवीला सांगते. 2 मिनिटात तुझी कुडकुडी बाहेर काढली. अवी, ए अवी. आई काय काय झालं तुला? काही झालं नाही तुझ्या आईला. कामं करावी लागतात म्हणून नाटक करते ती. अगं नाटक काय म्हणतेस? अंगात ताप आहे तिच्या. काही ताप वगैरे काय नाही. काल जेवायला गेली होती तेव्हा कशी ठणठणीत होती, आणि आता घरातली कामं करावी लागतात म्हणून नाटक करते ती. कामं करायला नको म्हणून नाटक करते म्हणतेस? मग रोज घरातली सगळी कामं कोण करतं? आज एक दिवस तिला बरं नाहीये तर तिला आराम करायचे अधिकार नाही? पिऊ, जास्त बोल नकोस. थांब, बघते कशी उठत नाही. उठ. अगं आजी, आजी माणूस आहे ती, मशीन नाहीये. ते सुद्धा काहीतरी बिघडतं. कॅपॅसिटी पेक्षा जास्त काम केलं ना तर बंद पडतं. काय आरडाओरडा लावलाय? हा, ओरडतेस काय आजीवर? बाबा, आईच्या अंगात खूप ताप आहे. अचानक काय झालं काय माहित. हे सगळं संपवायचं. चल. काही झालं नाही तिला, जोराचा ताप भरलाय म्हणते. काल तू बाहेर घेऊन गेलास ना तर शेपारली ती जास्त. आई बघा, 102 ताप आहे तिला. थर्मामीटर खोटं रिडिंग देणार नाही ना आजी? झालं म्हणजे आता चहा नाश्ता मिळणार नाही. का? काकूला नाही तर आत्याला सांग, त्या पण आहेत ना घरात. का कामं करताना एकट्या आईचंच घर असतं. अवी, हिला ना वेळीच बंधन घातलं पाहिजे, नाहीतर एक दिवस तुझ्या डोक्याला मिऱ्या वाटेल, मिऱ्या. ऐक, आजीला उलट बोलायची काही गरज नाहीये. आपण आईला डॉक्टरकडे न्यायला हवं. डॉक्टरकडे नको न्यायला. एक काम कर, घरात गोळी असेल तापाची एखादी दे. बरं नाही वाटलं तर मग जाऊया डॉक्टरकडे. बरं नाही वाटलं तर म्हणतोय मी. आई, तू अजिबात उठू नकोस हा. आराम कर प्लीज. हा, गोळी दे, गोळी खा आणि कामाला लाग. मला वेळेवर नाश्ता हवाय. मला औषधं घ्यायची असतात, माहितीये ना तुला. ए आई, आई 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 झोप. आई
करतेस तू आज आराम करायचा आहेस प्लीज. नाही ग पिऊ, उठते मी. सगळ्यांचा नाश्ता करायचा आहे, प्रथमचा डबा करायचा आहे. नाही ऐक, प्रथमचं आणि माझं मी करते, बाकीचे त्यांचं बघून घेतील. तुझ्यासाठी काहीतरी छान करू, तू खाऊन घे आणि गोळी घे. नाही नको. ऐक, तू खाऊन घे, मी तुला गोळी देते. तू आराम कर. मी आलेच. पण आई, काल तू संध्याकाळी डिनरला जाताना ओके होतीस, मग अचानक ताप कसा आला? तुझा चेहरा पण रडल्यासारखा झालाय. काही झालं का काल? अगं, खूप दिवसांनी मी गेले ना बाबांबरोबर बाईकवर, आणि थंडी पण आहे. वारा लागला असेल म्हणून ताप आलाय. बाकी ठीक आहे, गोळी घेतल्यावर बरं वाटेल मला. तू जा आटप. आराम करा. हो बाळा. बरोबर आहे रे तुझं म्हणणं. काय हे टेंडर आपल्यालाच मिळायला हवं, याचसाठी मी आता स्वतः पर्सनली साहेबाला भेटायला चाललोय ना. हे एक टेंडर मिळालं तर आपल्या पुढचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि हे टेंडर आपल्यालाच मिळणार. बघा, 100% टेंडर आपल्यालाच मिळणार. टेंडर मिळण्यासाठीची जडीबुटी. एवढे पैसे अरे एकाकडून घेतले, देऊन टाकू ना परत. टेंडर मिळाल्यावर काय आपल्याला. काय ना, हे जे साहेब आहेत प्रसाद कामत, यांचं कसं आहे, एका हातात मेवा, दुसऱ्या हातानं टेंडर ठेवा. आणि आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? अरे अख्ख्या जगाला माहिती आहे, आपण काही इन्फॉर्मेशन ठेवत नाही का साहेब. हो, पण जे काय कराल ते सांभाळून करा. म्हणजे हे काम आपल्यालाच मिळालं पाहिजे, पण एक करता दुसरा झाला असं नको व्हायला प्लीज. जाऊ दे, नाही जात नाटक. नाही नको नको, तुम्ही जा. टेंडर आपल्याला मिळणार. ऑल द बेस्ट कर. हो, ऑल द बेस्ट. असा घेऊन असं टेंडर घेऊन आलो, चहा थंड व्हायचा टेंडर घेऊन येतो का नाही आलो. साहेब येऊ का? या. नमस्कार, मी अविनाश पाटकर. ते हेरिटेज बिल्डिंगचं काम होतं ना, रिडेव्हलपमेंटचं, ते टेंडर त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आलो.